नमस्कार मंडळी, आज आपण करतोय पनीर. पनीर बघा कसं मस्त झालंय ना. अगदी त्याच्या वड्यासुद्धा अगदी मस्त पडल्या आहेत, सॉफ्ट झाले. अगदी बाहेरून विकत आणतो ना त्याहीपेक्षा पनीर छान झाले. घरी केलेलं हे पनीर शुद्ध आहे, सॉफ्ट आहे आणि करायला अतिशय सोपं आहे. बरेच जण म्हणतात त्याच्या वड्या पडत नाही, परंतु माझ्या ह्याच्या वड्यासुद्धा अगदी मस्त पडल्या आहे. इथे मी 2 लिटर दूध घेतले. 2 लिटर दूध हे मी पॅकेटचं जे दूध येतं ना तेच घेतलं आहे आणि दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड अर्धी वाटी पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. म्हणजे जोपर्यंत सायट्रिक ॲसिडचे खडे विरघळत नाही तोपर्यंत आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेऊया. दूध छान उकळलं की त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. इथे मी जर पॅकेटचं दूध घेतलं आहे, तुम्ही फुल फॅट मिल्क घेऊ शकतात किंवा तुमच्या घरी जे अवेलेबल असेल तर कुठलंही दूध घेतलं तरी चालेल, पण पॅकेटच्या दुधाचं पनीर छान पडतं. दूध गरम झालं की गॅस बंद करायचा आहे. म्हणजे छान उकळलं की गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर चमच्यामध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये सायट्रिक ॲसिड घालायचं आहे. चमच्यातलं दुधामधून पनीर वेगळं झालं की त्यानंतर ते काय करायचं, आपल्या पातेल्यामध्ये छानपैकी एकत्र करून घ्यायचं. जोपर्यंत पूर्ण दुधातलं पनीर वेगळं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ही कृती पुन्हा पुन्हा करायची आहे. बघा अशा तऱ्हेने आता दिसतंय आपल्या दुधामधून ना पूर्णपणे पनीर वेगळं झालं आहे. दुधामधून पूर्णपणे पनीर वेगळं झालं की त्या क्षणी आपण सायट्रिक ॲसिडचं पाणी टाकायचं थांबवायचं. सायट्रिक ॲसिडच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता किंवा व्हिनेगरही वापरू शकतात. आता त्यानंतर आपण एक भांडं घेतलं आहे, त्या भांड्यावर एक चाळणी ठेवायची आणि चाळणीवर एक मलमलचं किंवा कॉटनचं कुठलंही कापड घातलं तरी चालेल. त्यावर आपलं हे मिश्रण घालून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर घालून घ्यायचं आहे. तर पाणी आपलं खाली भांड्यात पडेल, वरती पनीर आपलं तयार होईल. हे पनीर घातल्यावर लगेच त्यावर थंड पाणी घालायचं. त्यामुळे काय होते, त्याची कुकिंग प्रोसिजर थांबते. त्यानंतर त्याची 4 टोकं उचलायची आहे आणि त्यानंतर आपण त्याला एक गाठ मारून घ्यायची अशा तऱ्हेने. आणि यावर आपण एक प्लेट ठेवायची आणि त्यावर जड असं वजन ठेवायचं. खलबत्ता ठेवा किंवा एखादा जड डबा ठेवला तरी चालेल. 1 तास साधारण ठेवायचं. 1 तासानंतर आपलं पनीर मस्त असं तयार होतं. ते कापून घ्या. अगदी व्यवस्थित आपलं पनीर घरच्या घरी तयार.